सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 एक दिवसीय ही स्पर्धा खरं तर सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा धूमधडाक्यामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र क्रिकेटच्या महाराणा संग्रामाला सुरुवात देखील झाली। त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नावाने मात्र ही स्पर्धा आयोजित केली होती। ज्या गावाने अर्थातच शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे संघ ठरलाय। तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय घाटवण टीम। चारी संघांचा हार्दिक अभिनंदन। परंतु आता मुख्य व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत त्यांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान आपण करत आहोत। भारताची परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या दरम्यान जोपासत देखील आहोत। या स्पर्धेच्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आदरणीय श्री प्रकाश कोटावळे साहेब यांचाही आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मंगेश दादा माने यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। संध्याकाळच्या सत्रामध्ये ठाणे परिसरातील आदरणीय श्री प्रकाश दादा कोटावळे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत। एकदा जोरदार टाळ्या।
त्याचबरोबर पुढील सन्मान आहे शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. अनावळे गावचे सुपुत्र, कासपठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक आदरणीय श्री नवनाथ अप्पा माने यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन संजय अप्पा माने यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. कासपठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री नवनाथ अप्पा माने साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. मायने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ. एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. श्री गजानन माने आणि विनोद माने साहेब GM कंस्ट्रक्शन यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री नवनाथ अप्पा माने साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. श्री गजानन माने आणि विनोद माने साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. मायने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच दादा. आपण वेळोवेळी असंच आम्हाला सहकार्य करत राहा. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक रोख रक्कम 2,500 रुपये सौजन्य लाभलेला आहे. कैलासवासी श्रीरंग बळीराम माने यांच्या स्मरणार्थ कुमार आशिष श्रीरंग माने यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन युवराज माने यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय पारितोषिक रोख रक्कम 2,500 रुपये सौजन्य लाभलेला आहे. कुमार आशिष श्रीरंग माने यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. मायने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन कुमार आशिष माने यांचा मी सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच दादा. आपलं सहकार्य असंच आम्हाला वेळोवेळी लाभावं अशी आम्ही आपणास विनंती करतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 2,500 रुपये सौजन्य लाभलेला आहे. श्री प्रशांत लक्ष्मण माने त्यांचा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिक, त्याचबरोबर फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक, सामनावीर सन्मान चिन्ह, ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे. आदरणीय श्री पंकज रमेश हिरलेकर साहेब, दीपक देवजी कांबळे साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आणि त्यांचा सन्मान आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सामाजिक कार्यकर्ते निलेश दादा माने यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक आणि त्याचबरोबर फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक, सामनावीर समसमती ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. आदरणीय श्री पंकज रमेश हिरलेकर साहेब, दीपक देवजी कांबळे साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेला संपूर्ण आम्हाला ट्रॉफी सौजन्य केलेला आहे. पंकज रमेश हिरलेकर साहेब आणि दीपक देवजी कांबळे साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय श्री निलेश दादा माने साहेब यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर मंगेश दादा माने साहेब यांनाही मी विनंती करेन की दीपक देवजी कांबळे साहेब यांचाही शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा. थँक्यू दादा. आपलं सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभावं अशी आम्ही आपणास विनंती करतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान मैदान आणि स्टेज व्यवस्था आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. कोपरखैर आणि परिसरातील नगरसेवक आदरणीय श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई आदरणीय श्री विजय दादा माने साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन संजय अप्पा माने साहेब यांना मी विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारण्यात यावा. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की
नवनाथदादा माने साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या विजयदादा माने साहेब यांच्यासाठी. शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेदरम्यान मैदान आणि स्टेज व्यवस्था लाभलेली आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सचिन पांडुरंग माने, रवींद्र श्रीपती माने, प्रोप्रायटर हॉटेल श्रीला, त्यांचा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. युट्यूब सौजन्य आम्हाला लाभलेला आहे. श्री निवृत्ती मारुती माने यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन चैतन्य, आपण या हा सन्मान स्वीकारायचा आहे. चैतन्य माने. कोण मिला राहुल त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला बॉल बॉक्स सौजन्य लाभलेला आहे. श्री लक्ष्मण ज्योतिराम माने, त्यांचंही मनापासून आभार. पाणी व्यवस्था सौजन्य लाभलेला आहे. कैलासवासी विकास शिवाजी माने यांच्या स्मरणार्थ श्री सुहास शिवाजी माने यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की थँक्यू, आभार. आणि त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान स्टंप आणि स्कोर कार्ड सौजन्य लाभलेला आहे. कुमार अनिल प्रकाश माने आणि कुमार राकेश दत्तात्रय माने यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. स्टंप आणि स्कोर कार्ड आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. कुमार अनिल प्रकाश माने आणि राकेश दत्तात्रय माने यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. माजी सरपंच अमोलदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर मैदान व्यवस्था मला सौजन्य लाभलेला आहे. हॉटेल डोंगर माता, प्रोप्रायटर श्री अमोल जाधव यांचाही शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर MQ इंजिनियरचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर माननीय श्री मंगेश दादा माने आणि महेश दादा माने यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्यांचंही आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर समालोचक सौजन्य लाभलेला आहे. श्री विनोददादा गोगावले, अध्यक्ष सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, त्यांचा आम्ही मनापासून आभार. पंच व्यवस्था सौजन्य लाभलेला आहे. श्री प्रशांत दादा शेडगे, बाबू बादापुरे, गणेश कदम आणि सोमनाथ कदम यांचंही मनापासून आभार. अल्पॉवर सौजन्य श्री मनोज शंकर जांभळे यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, जांभळमुळे गावचे सुपुत्र आणि खरं तर फेसबुक किंग मेकर आदरणीय श्री अल्पेश दादा जांभळे यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की सुहास माने यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. मनाली स्टील कंपनीचे सर्व उद्योजक फेसबुक किंग मेकर अल्पेश जांभळे यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर त्याचबरोबर आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. भालचंद्र अशोक माने, आपण आपलाही शुभ सन्मान करत आहोत. भालचंद्र अशोक माने, शरद तुळशीराम माने, ज्यांची आम्ही नावं घेतो त्यांनी पटापटी आणि आपला सन्मान स्वीकारा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. कारण मुख्य व्यासपीठावरती आपण बसलेलो आहोत, परंतु खाली काय दशा चालू आहे ते खेळाडूंना माहीत आहे. भालचंद्र माने, आपण या आपला शुभ सन्मान स्वीकारा. शरद तुळशीराम माने, आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. रवींद्र श्रीरंग माने, आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. रवींद्र श्रीरंग माने साहेब, आपण आपलाही शुभ सन्मान. विशेष सहकार्य लाभलेला आहे आम्हाला. निलेश दिलीप माने, आपण आपलाही शुभ सन्मान. अनिल शंकर संतू माने, आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. या नाही घेऊन टाका ट्रॉफी तुमच्यासाठी आणल्या त्या ट्रॉफी राहू ट्रॉफी द्या फक्त, बाकी काय करत ट्रॉफी द्या त्याचबरोबर सचिन जान्हवी सचिन माने यांचाही शुभ सन्मान.
भास्करप्पा जाधव शिव टेम्पो सर्व्हिस आपण या आपलाही शुभ सन्मान. ट्रॉफिया राहतील रे यार. जान्हवी सचिन माने आपण या. भास्करप्पा जाधव आपण या. अरे या ना अरे या ना पटापट. पटकन रवी. शंकर ताताबा माने यांचाही शुभ सन्मान. सोमनाथ जाधव आबा यांचं मनापासून आभार. शशी चव्हाण यांचं मनापासून आभार. पांडुरंग माने साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान. रुपेश माने आपण या आपलाही शुभ सन्मान. कृष्णा श्रीरंग माने आपलाही शुभ सन्मान. उदय युवराज माने आपलाही शुभ सन्मान. संतोष भिक्कू माने यांचाही मनापासून आभार. योगेश अंकुश माने यांचाही आभार. सुधीर सुरेश माने आपले आभार. जगन्नाथ पांडुरंग आटाळे त्यांचं मनापासून आभार. लक्ष्मण दगडू गोगावले एलडी सर त्यांचंही मनापासून आभार. सागर उंबरकर त्यांचंही मनापासून आभार. प्रदीप माने मनापासून आभार. तानाजी शिंदे मनापासून आभार. मनाली अल्पेश जांभळे त्यांचंही मनापासून आभार. योगेश जांभळे सरपंच जांभळमुरे त्यांचंही मनापासून आभार. सुरेश भिकू मोरे संघर्ष तरुण मंडळ अनावळे त्यांचंही मनापासून आभार. भरत माने संजय माने आप्पा यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते नंतर घेऊ. टीमचा नंतर घेऊ. संजय अप्पा माने साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आप्पा पण या आपलाही शुभ सन्मान. त्याचबरोबर अनावळे पेटरे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अनावळे गावचे प्रथम नागरिक गणेश माने यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. सरपंच पेटरे अनावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश माने अनावळे गावचे प्रथम नागरिक यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. तुकाराम माने भाऊ यांचाही शुभ सन्मान. बाबूराव मोरे साहेब गणेश कदम सोमनाथ कदम बाबू बादापूर आणि तेजस शिवाजी जांभळे यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही करत आहोत. खरं तर वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमचे संघ मालक अनेक प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा संघ खेळत असतो. वीर मराठा बोर्ने या टीमचे आधारस्तंभ पाठीरागे आदरणीय श्री सूर्यकांत दादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अनावळे गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा माने यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आदरणीय श्री राम माने साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय श्री मिलिंद दादा माने साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही करत आहोत. खरं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार या असोसिएशन वरती नितांत ज्यांचं प्रेम आहे. कामोटे गावातील रहिवासी देखील आहेत आणि खरं तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते ज्यांच्या माध्यमातून संदीप कदम यांना 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिले असे माधव लेले साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. आज प्रेक्षक म्हणून आलेत आणि आपल्या क्रिकेटची स्पर्धेची शोभा देखील त्यांनी वाढवलेली आहे. खेळाडूंचं प्रोत्साहन ज्यांनी वाढवलेलं आहे. कामोठी परिसरातील रहिवासी क्रिकेटचे नितांत चाहते आदरणीय श्री माधव लेले साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर सायळी गावचे सुपुत्र आदरणीय श्री अंकित देवरे सर यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. अंकित देवरे आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. सायळी गावचे सुपुत्र अंकित दादा देवरे यांचा शुभ सन्मान.
त्याचबरोबर आदरणीय श्री महादेव सर यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि अमोल दादा जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि या स्पर्धेसाठी लाख मुलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून केले निलेश दादा माने यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. निलेश दादा माने आपण या आपला सन्मान. त्याचबरोबर नामदेव दादा माने यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आपणही आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला मेडल सौजन्य लाभलेला आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष विठ्ठलजी आहेरे यांचाही आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. विठ्ठलजी आहेरे आपण या. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख नितीनजी बादापुरे, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनाथजी बादापुरे, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांत आहेरे आपण आपलाही शुभ सन्मान. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुनील दादा बादापुरे. त्याचबरोबर वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमचे कॅप्टन अनिल दादा कदम यांचाही शुभ सन्मान. त्याचबरोबर आदरणीय श्री दिलीप दादा भगत साहेब आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. शशी दादा भगत आपणही आपलाही शुभ सन्मान. ज्यांच्या माध्यमातून मेडल सौजन्य लाभलेला आहे वेदांत स्पोर्टचे सर्व विठ्ठलजी आहेरे आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर सायळी गावचे सुपुत्र अंकित देवरे आपणही आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. अंकित देवरे यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. दिलीप दादा भगत आणि शशिकांत दादा भगत यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आणखीन आम्ही एक विशेष सन्मान करत आहोत. अर्थातच तो सन्मान असा आहे त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही करत आहोत. खरं तर हा सन्मान असा आहे ज्या व्यक्तिमत्वानं या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत घेतली. शिव छत्रपती क्रिकेट क्लब अनावळे ही टीम सातत्याने जर पाहिलं तर अनेक खेळाडू गावावरतून येत असतात, परंतु या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी मात्र लाख मोलाचं सहकार्य केलंय. काल दुपारच्या नंतर रात्री 8 वाजेपर्यंत जो खेळाडू या मैदानावरती उपस्थित राहिला होता, या मैदानावरती जे काम बाकी होतं ते काम त्याने करून घेतलं. या मंडप डेकोरेशनची देखील ज्यांनी मात्र मेहनत करून मात्र हा मंडप डेकोरेशन देखील उभा केला आणि प्रत्येक कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवून मात्र अनावळे गावाला ज्या खेळाडूने मात्र सहकार्य केलं, सपोर्ट सिस्टम म्हणून जो उभा राहिला, असा अनावळेवाडी गावचा खेळाडू आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा उपसेक्रेटरी नितीन शिंदे यांचा आपण शुभ सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन लावू द्या या खेळाडूसाठी. खरं तर अनेक वर्ष तो मात्र अनावळे गावच्या माध्यमातून खेळला. अनावळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत एकच आहे. आज अनावळे गावच्या माध्यमातून मला खेळण्याची संधी मिळाली होती. मी तिथे माझं सर्वस्व पणाला लावलं, परंतु आज मला अनावळे गावाला कुठेतरी गरज होती माझ्याकडून सहकार्याची आणि ते सहकार्य या नितीन शिंदे यांनी केलेलं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण केलेला आहे. थँक्यू सो मच नितीन. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी खरं तर आयोजन करणं थोडंसं कठीण होतं आणि मैदान आपण जर पाहिलं तर मैदानाचा इश्यू प्रत्येक आता असोसिएशनमध्ये उभा राहिला आहे. मैदान भेटत नाहीयेत, परंतु खरं तर ही मैदान उभं केलं आणि या संपूर्ण स्पर्धेची मात्र खऱ्या अर्थानं खूप मेहनत करून ही स्पर्धा यशस्वीरित्या
पार पाडण्यापाठीमागे ज्या खेळाडूंनी मात्र खऱ्या अर्थानं सहकार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. शिव छत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आपण सर्वजणच या. राहुल माने विशेषतः आपण या, आपलाही शुभ सन्मान. सागर माने, शशी माने आपण सर्वांनी या. अनावळे टीमची जी संपूर्ण खेळाडू वर्ग आहेत आपण सर्वांनी आपला शुभ सन्मान करतोय. राहुल माने, सागर माने कॅप्टन आपण या. ज्या ज्या खेळाडूंनी मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मेहनत केली, ही स्पर्धा देखील यशस्वीरित्या पार केली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ग्रामस्थ मंडळ अनावळे, आपल्या गावाचं नाव नवी मुंबई शहरामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून होतंय आणि त्याच्यासाठी माध्यम खरं तर चांगलं सहकार्य केलेले आहे या संपूर्ण टीम वर्कने आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आज सर्व ग्रामस्थांना अनावळे टीमने मात्र नाराज केलं नाहीये. आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये द्वितीय क्रमांक देखील मिळवून दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचा आणखीन विशेषतः मध्ये त्यांचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये करूया सन्मान. असू द्या. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की संजय अप्पा माने यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शिव छत्रपती क्रिकेट क्लब अनावळे टीमचा सन्मान करायचा आहे. विशेषतः राहुल माने, सागर माने आणि त्यांची संपूर्ण टीम असेल त्या टीमचा मात्र होतोय या मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान. अनिल माने देखील असतील, या सर्वांचा सन्मान होतोय. गाव छोटा आहे परंतु काम मोठं आहे आणि खऱ्या अर्थानं आज मात्र काम यांनी दमदार केलंय. सर्व ग्रामस्थांना देखील नाराज केलं नाही. आणि शिव छत्रपती क्रिकेट क्लब अनावळे या टीम साठी रोख रक्कम 5,000 रुपयांचा धनादेश आलाय. आदरणीय श्री संजय अप्पा माने यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,001 रुपये. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही करत आहोत. खरं तर अनावळे गावचे ग्रामस्थ आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे आदरणीय श्री प्रकाश भिको माने साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. आणि आता इथून पुढे खरं तर ही स्पर्धा आशिष मोरे यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आशिष मोरे आपण या. आशिष मोरे यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. खरं तर आशिष मोरेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अनावळे टीम साठी आज तो जबरदस्त खेळलाय. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र अनावळे टीमने देखील बाजी मारले आणि खरं तर अनावळे टीमने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही ज्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहिली, स्पोर्टेक्स लाईव्हचे सर्वेसर्वा हर्षद कोकरे यांना मी विनंती करेन की आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सुहास माने यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मित्रांनो, क्लिअरिटी नेटनेटकेपणा जर या युट्यूब लाईव्ह वाहिनीचा आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सातारा जिल्ह्यातील पठार परिसरातील झुंगटी गाव आणि झुंगटी गावचं हे युट्यूब लाईव्ह वाहिनी चॅनल स्पोर्टेक्स लाईव्ह आणि त्या गावचे हर्षद कोकरे यांचा आम्ही सन्मान करत आहोत. पुढील सन्मान आहे खरं तर मैदान व्यवस्था दिबा पाटील क्रीडांगण सेक्टर 21 कामोटे या मैदानाच्या जर कोणी प्रतिनिधी असेल तर आपणही आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर मंडप डेकोरेटरचे कोणी सर्वेसर्वा असतील तर आपणही आपलाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आता मान सन्मानाचा कार्यक्रम आहे तो इथे मात्र समाप्त झालेला आहे. तसेच आपले सर्वांचे लाडके समालोचक सातारा ग्रामीण असेल किंवा महाराष्ट्रातील इतर मोठे मोठे असोसिएशन असतील तिकडे जाऊन आपल्या आवाजाची छाप सोडणारे तुषारजी जांभळे सर यांनी खरंच तर आम्हाला खूप सहकार्य केलं. यूट्यूब असेल किंवा पंच असतील सगळं मॅनेजमेंट मी त्यांच्यावरती सोपवलेलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळं मॅनेज केलं.
काही ॲडव्हान्स घेतला नाही कुणाकडून आणि त्यांच्या शब्दावरती पंच आले, यूट्यूबवाले आले, सगळे त्यांनी मॅनेज केलं. आम्हाला खूप सहकार्य झालं. त्यांचा एक सन्मान आनावी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या करायच्या आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी काय म्हणते मन झाले का त्याचबरोबर आता इथून पुढे सन्मान करण्याचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे. परंतु आता इथून पुढे 1-2 मिनिटं फक्त एक केक कापूया राजूचा आणि राजूभाई बर्थडे 2च मिनिटं. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे. संघर्ष तरुण मित्र मंडळ आनावळे या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री राजेश माने यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आपण साजरा करूया, केक कटिंग करूया आणि त्यांचं आणि दीपक दादा कांबळे यांनाही विनंती करेन आपणही आपलाही आज वाढदिवस आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते खरं तर आम्ही हा केक कटिंग सेलिब्रेशन करत आहोत. संघर्ष नवतरुण मित्र मंडळ आनावळे या मंडळाचे अध्यक्ष राजेश माने यांचा आम्ही केक कटिंग सेलिब्रेशन करत आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि सर्वांच्याच उपस्थित मात्र आपण हा केक कटिंग सेलिब्रेशन करत आहोत. इथं इथं हर्षद आणि खरं तर आता सर्वांच्याच उपस्थित आपण केक कटिंग सेलिब्रेशन करत आहोत. संघर्ष नव तरुण मित्र मंडळ आनावळे या मंडळाचे अध्यक्ष आहेत राजेश माने आणि खरं तर सातारा एक्सप्रेस राजधानी बलमा या बैलाचे खरं तर प्रेमी देखील आहेत, फॅन देखील आहेत, कट्टर कार्यकर्ते देखील आहेत. आणि केकवरती नाव काय टाकलंय तर अर्थातच राजधानी एक्सप्रेस बलमा जो बैल आहे तो सध्याच्या घडीला चर्चेमध्ये देखील राहिला. अनेक या बलमा बैलाचे मात्र चाहते वर्ग देखील आहेत आणि तसाच प्रकारचा राजेश माने देखील पाहायला मिळतो आणि केक वरती नाव टाकलेलं आहे बलमा प्रेमी. आणि खरं तर आज राजेश माने यांचा वाढदिवस आहे. रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरासारखी दिव्यता, सिंहगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो ही शिवचरणी आपण प्रार्थना करूया. आणि नवतरुण मित्र मंडळ आनावळे या मंडळाचे अध्यक्ष राजेश माने यांचा आपण केक कटिंग करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू राजेश, हॅपी बर्थडे टू यू. राजेश माने यांना आपण खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. इथून पुढील आयुष्य आरोग्य त्यांचं भरभराटीचं जावो आणि जे काम ते करतायत संघर्ष नवतरुण मित्रमंडळ आनावळे या मंडळासाठी ते मंडळ मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या अध्यक्षेखाली चांगल्या प्रकारे सामाजिक कामं करो हीच आपण त्यांच्याकडून अपेक्षा बाळगूया आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. आता इथून पुढे त्याचबरोबर आता यथोचित मान सन्मान हा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. परंतु ग्रामस्थ मंडळ आनावळे आणि शिवछत्रपती क्रिकेट क्लब आनावळे या टीमच्या माध्यमातून
कॅप्टन म्हणून आणि व्हाईस कॅप्टन म्हणून राहुल मानवे देखील सर्वांचा आभार मानणार आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडली त्याबद्दल आपण सर्वांचा आभार देखील मानायचे आहेत. शिवछत्रपती चषक 2026 या स्पर्धेसाठी नियोजन करणे खूप कठीण होतं, कारण आम्हाला पहिल्यांदा एक मैदान भेटत नव्हतं आणि पूर्ण एक आठवड्यामध्ये नियोजन झालेलं आहे आमचं. आणि सगळ्यात जास्त जे सहकार्य झालं आमच्या गावामधून, ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली, म्हणजे आम्ही एक शब्द टाकला त्यांनी कोणताही विचार न करता डायरेक्ट हा बोलले. त्यामुळे आम्हाला हे सर्व एका आठवड्यामध्ये करणं शक्य झालं, कारण एवढी मोठी स्पर्धा करणं म्हणजे त्यासाठी 1 महिन्याचा कालावधी तरी लागतोच. पण गावातील सर्व ग्रामस्थ, तरी आपल्या भागातील जेवढे पण स्पॉन्सर आहेत त्या सर्वांचे शिवछत्रपती क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ आनावळे या सर्वांतर्फे आभार मानतो. आणि या स्पर्धेसाठी जी असोसिएशन कमिटी आहे त्या सर्वांचाही मी खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, कारण आम्ही या गोष्टीमध्ये खूप नवीन आहे, पण त्यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं. विठ्ठलजी आयरे साहेब असतील, ट्रॉफी आम्ही फक्त त्यांना सांगितल्या, ते स्वतः ट्रॉफी सगळे घेऊनच आले इकडे, आम्हाला तिकडे जायची गरज लागली नाही. आणि माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की असोसिएशन म्हणजे आपल्या जेवढ्या पण टीम आहेत, जरी ट्रॉफी लागतील किंवा कोणतंही लागेल, जर आपला माणूस असेल, आपल्या माणसाचं स्पोर्टचं दुकान असेल तर आपल्या माणसाकडूनच घ्या. 2 पैसे आपले एक्स्ट्रा जातील पण ते आपल्या माणसाला जातील, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जेवढे पण संघ आहेत त्या सर्व संघांचं खूप खूप आभार. आणि कोणतीही म्हणजे भांडण तंटा न होता ही स्पर्धा पार पडली, त्याबद्दल सर्व संघांचे आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी राहुल माने यांनी खूप चांगल्या पद्धतीने आभार देखील सर्वांचा मानलेले आहेत. जे जे संघ सहभागी झाले त्या संघांचा आभार मानलेले त्यावेळेच. आणि खरं तर ज्यांनी आर्थिक पाठबळ केलं, आपल्या गावातील ग्रामस्थ असतील किंवा इतर परिसरातील ग्रामस्थ असतील, त्यांनी देखील आम्हाला पाठबळ दिलं आणि त्यामुळेच आम्ही ही यशस्वी स्पर्धा करू शकलो असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु आता इथून पुढे खरं तर वेळ आलेली आहे पारितोषिक वितरणाची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ती वेळ आलेली आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवछत्रपती चषक 2026 सकाळपासून जो खेळ तुम्ही केलेला आहे त्या खेळाचा आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. कोणत्या खेळाडूला कोणतं प्राइज दिलं जाईल याची चर्चा आता प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवली देखील आहेत, परंतु फायनलची लिस्ट आहे ती आमच्या हातामध्ये आलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे आपण प्राइज वितरणाचा कार्यक्रम देखील करणार आहोत. नितीन शिंदेला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. नितीन शिंदे प्लीज. हे काढलं होतं ते कुठे गेलं? लिस्ट काढली होती ना त्यानं, मॅन ऑफ द मॅच फोन करू का? संदीप कदम बॉलिंग कोणी काढलं होतं? बॉलिंग तुमच्यातलं कोणाला सागर माने मी काढली आहे का तिथं? थँक्यू सो मच. सर्व खेळाडूंना आता विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. सर्व खेळाडू ज्या 4 टीम्स आहेत त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपली टीम खाली घ्या, आशिष थोडं खाली घ्या. बालाजीला सांगितलं मी, पण आडवला सांगायला. इथून पुढे आपण प्राइज वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. जो सकाळपासून तुम्ही खेळ केला होता त्या खेळाचा आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. सेमीफायनल क्रमांक 2 असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला होता. एका बाजूला टीम होती वीर मराठा बोरणे त्यांच्या विरुद्ध आटाळी असा सामना होता आणि तो सामना जिंकला होता बोरणे टीमने आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अतुल कदम. त्यांना मी विनंती करेन आपण या, आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान स्वीकारायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 2 अतुल कदम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या.
अतुल कदम प्लीज आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि फायनलचा सामना रंगला होता. सेमीफायनल क्रमांक 2 देखील रंगली होती. एका बाजूला टीम होती घाटवण टीम, त्यांच्या विरुद्ध अनावळी टीम अशी होती. आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. सूरज माने आपण या आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देत आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 रंगली होती. अर्थातच त्या सेमीफायनल 1 चा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अतुल कदम यांना आपण बहाल करतोय. एकदा जोरदार टाळ्या अतुल कदम यांच्यासाठी. त्याचबरोबर अतुल कदम यांना 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज आलेलं आहे त्यांच्या चुलत्यांकडून. आदरणीय श्री कोंडीबा दादा कदम यांच्याकडून 500 रुपयांचा रोख प्राइज आहे, त्यांना आपण तो बहाल केलेला आहे. त्याचबरोबर अतुल आपण या सूर्यकांत दादा कदम यांच्याकडून देखील 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज आपल्याला आलेला आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सेमीफायनल क्रमांक 2 रंगला होता सामना. एका बाजूला घाटवण त्यांच्या विरुद्ध अनावळे आणि अनावळे टीम चा सूरज माने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. त्याचबरोबर मेगा फायनलचा सामना रंगला होता. मेगा फायनलची मॅच जर आपण पाहिली तर अर्थातच एका बाजूला अनावळे तर दुसऱ्या बाजूला बोर्ने टीम. मेगा फायनलचा सामना रंगला होता आणि मेगा फायनल मध्ये अक्षरशः मात्र धावा गोळा केल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील ज्या खेळाडूला धावांची भूक लागली होती असा संदीप कदम ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो फायनल मॅचचा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं फायनलचा मॅचचा सामना जो खेळला होता अनावळे विरुद्ध बोर्ने, त्या टीमचा संदीप कदम मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. त्याचबरोबर चुलते आहेत त्यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज कोंडीबा कदम. त्याचबरोबर सूर्यकांत दादा कदम यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज आहे, आपल्या शुभ हस्ते द्या. त्याचबरोबर आणखीन एक प्राइज आलेला आहे. खरं तर कामोटे परिसरातील रहिवासी, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वरती विशेष प्रेम असणार व्यक्तिमत्व, क्रिकेटचे खूप मोठे चाहते माधव लेले साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयांचा प्राइज आलेला आहे संदीप कदम यांच्यासाठी. कामोटी परिसरातील रहिवासी आहेत. खरं तर आपल्या कासपटावरती नितांत प्रेम देखील आहे आणि आज ते आले आणि मन देखील जिंकली आहे संदीप कदम आणि त्यांना 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज. थँक्यू सो मच. आता इथून पुढे खऱ्या अर्थाने तुम्ही जो खेळ केलेला आहे सकाळपासून त्या खेळाचा गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई अंतर्गत शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 प्राइज वितरण सोहळा आपण करत आहोत. या स्पर्धेच्या दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. आदरणीय श्री पंकज महेश हिरलेकर साहेब आणि दीपक देवजी कांबळे साहेब त्यांचा आम्ही आभार मानतो. ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो की आदरणीय श्री दीपक देवजी कांबळे साहेब आणि पंकज रमेश हिरलेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मात्र बहाल करायचं आहे. शिवछत्रपती चषक 2026 चा जॉन्टी रोड्स कोण असेल, एनी गेसेस? या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल, जॉन्टी रोड्स कोण असेल, एनी गेसेस? शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा जॉन्टी रोड्स ठरलाय. ज्या टीमने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला त्या टीमचा उगवता सितारा संग्राम भगत ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. उंची पहा, उंची अगदी चांगली आहे परंतु सड पातळ
हा खेळाडू आहे, परंतु गोलंदाजी करत असताना आणि क्षेत्ररक्षक करत असताना या खेळाडूने मात्र मन जिंकलेली आहेत. वय वर्ष 14, इयत्ता 8वी मध्ये शिकत असणारा खेळाडू संग्राम भगत तुम्हाला जॉन टी रोड्स उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. संग्राम भगत, काय सांगशील? अभिनंदन, तुझं बेस्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी तुला मिळालेली आहे. आज ट्रॉफी तुझ्या हातामध्ये आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पप्पा देखील खेळतात, तू देखील खेळतोय. आज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हा पुरस्कार घेऊन चाललाय. कशा प्रकारच्या भावना आहेत? मला माझ्या पप्पांनी खेळायला दिलं, बॅटिंग बॉलिंग दिली, त्यामुळे मी माझा विश्वास दाखवला, म्हणून मी त्यांच्यासाठी टीमसाठी चांगली बॉलिंग केली. अगदी बरोबर आहे. पप्पांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला, टीमनं मला सपोर्ट केला आणि माझ्या गावासाठी मी चांगला खेळ साकारलाय. ज्या गावाने मला नाव दिलंय त्या गावासाठी मला खेळायचं आहे आणि माझ्या गावाचं नाव रोशन करायचं आहे, हेच त्याचं म्हणणं आहे. अभिनंदन तुझं. पुढील वाटचालीसाठी तुला खूप सारे शुभेच्छा. अभिनंदन. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आहे आणि हा किताब आम्हाला सौजन्य लाभलाय माननीय श्री पंकज रमेश हिरलेकर साहेब, दीपक देवजी कांबळे साहेब, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय आणि देण्यासाठी विनंती करेन. दीपक दादा देवजी कांबळे साहेब यांना मी विनंती करेन की आपले शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा किताब बहाल करायचा आहे. शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा बेस्ट बॉलर कोण असेल? एनी गेसेस? सागर मानेचं नाव आलंय. इकडून आटाळी, घाटवण, बोर्ने टीम, तुमच्याकडे असा कोणताच गोलंदाज नव्हता की? संदीप कदमचं एक नाव आलंय बोर्ने टीमच्या माध्यमातून. परंतु शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा बेस्ट बॉलर ठरलाय ज्या टीमने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि शिवछत्रपती चषक 2026 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला त्या टीमचा कॅप्टन सागर माने ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उर्फ बंडा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनावळी टीमसाठी द्वितीय क्रमांक देखील मिळवलाय आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर सागर माने बंडा. जबरदस्त कामगिरी राहिले सागर माने, अभिनंदन. खरं तर आज कॅप्टन होतास टीमचा पुढे आणि तुझ्याच गावचं आयोजन करत असताना थोडं प्रेशर, गावातील माणसं आपल्या असतील, जीवाभावाची लोक असतात, त्यांच्यासमोर खेळायचं असतं, दडपण असतं, प्रेशर असतो, तरी देखील तुम्ही चांगला खेळ केला आणि आपल्या टीमला द्वितीय पारितोषिक मिळवून दिलाय आणि स्वतः कॅप्टन पद निभावत असताना उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी घेऊन चाललाय. कशा प्रकारच्या भावना आहेत? भावना खूप चांगल्या आहेत. आता मी काही व्यक्त करू शकत नाही. थँक्यू सो मच. सागर माने कमी बोलतो, परंतु अभिनंदन त्याचंही. पुढील वाटचालीसाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर पुढील पुरस्कार आहे बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार आहे आणि आम्हाला किताब सौजन्य लाभलेला आहे. पंकज रमेश हिरलेकर साहेब, दीपक देवजी कांबळे साहेब यांचा आम्ही आभार मानतो. मंगेश माने आबा आणि त्याचबरोबर राम माने यांना मी विनंती करतो आपणही आपल्या शुभ हस्ते हे प्राइज वितरण करायचं आहे. बेस्ट फलंदाज ट्रॉफी आहे. हा किताब आम्हाला सौजन्य लाभले पंकज रमेश हिरलेकर साहेब, दीपक देवजी कांबळे साहेब यांचा आम्ही आभार मानतो. ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन राम माने आणि मंगेश माने या दोन व्यक्ती मानवांना. शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा बेस्ट बॅट्समन किताब कोणत्या खेळाडूला दिला जाईल? एनी गेसेस? रोहितचं नाव आलंय, त्यानंतर श्रीकांतचं नाव आलंय, ज्या रेसमध्ये अतुल कदम देखील आहे, त्यानंतर राहुल माने देखील रेसमध्ये आहे, इकडून शशिकांत भगत देखील रेसमध्ये आहे, संदीप कदम देखील रेसमध्ये आहे. परंतु या सर्वांमध्ये सरस कोणता खेळाडू ठरलाय तर अर्थातच श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी टीमचा 360 मॅन श्रीकांत आयरे ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. एकदा जोरदार टाळ्या. श्रीकांत आयरे 360 मॅन म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, आज मात्र बेस्ट बॅट्समन हा किताब घेऊन चाललाय श्रीकांत आयरे. अभिनंदन.
खरं तर एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागते, तुम्ही जर मेहनत कराल तर तुम्हाला यश नक्की मिळणार, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. गेल्या वर्षी ही टीम पूर्णपणे बॅकफुटला निघून गेली होती, प्राइज येत नव्हते, पारितोषिक येत नव्हते आपल्या गावामध्ये. या वर्षी श्रीकांत आहिरे या खेळाडूने असा निश्चय केला, प्रॅक्टिस करायचं, त्यानंतर सरावामध्ये राहायचं, आपल्या टीमला एकत्रित करायचं, संघटित करायचं, प्रॅक्टिस करून मात्र प्रेक्षकांची मनं जिंकायची मेहनत देखील करायची. आणि या खेळाडूंनी मात्र रोज संध्याकाळी कामावरतून येणं, रोज संध्याकाळी प्रॅक्टिस करणं, सराव करणं. आणि या सीझन मध्ये आतापर्यंत अटाळी गावामध्ये 4 ते 5 ट्रॉफीज गेलेल्या आहेत. का तर तुमची मेहनत बोलते, ती मेहनत त्याने केले. आज खरं तर काय सांगशील, एकंदरीत मेहनत तू करतोय, तुझी टीम देखील चांगली खेळते, काय एकंदरीत सांगशील तुझ्या टीम बद्दल? सर्वप्रथम मी सुशांत कदम साहेबांचे मी आभार मानतो, त्यांनी मला खेळण्यासाठी संधी दिली. आणि तसं नितीन असेल, मला प्रत्येक गोष्टीला बॅक करत असतो. टीम तर माझ्या पाठीशी कंटिन्यू असते. आणि हे अगदी असुर आहेत ना, ते आनंद असुर आहेत, कारण पाठीमागे अनेक प्रेक्षक चाहत्यांनी किंबहुना गावातील ग्रामस्थांनी मात्र यांना टोमणे मारलेले आहेत. तुम्ही काय खेळताय, कशा प्रकारचे खेळतात, हा तुम्हाला एक डॉन्ट पडतोच. ज्यावेळेला तुम्ही बॅकफुटला चालता, अडचणींचा सामना करता, त्यावेळेला तुम्हाला डॉन्ट हा पडलाच जातो. परंतु मेहनत तुम्हाला करायच लागते. आणि मेहनतीची नजर कशाने काढायची असते, तर ती कष्टाने काढायची असते. तुम्ही कष्ट करताय आणि तुमची खरं तर तुमच्या टीमला आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. पुढील पुरस्कार आहे मालिकावीर. हा महत्वाचा पुरस्कार आहे. मालिकावीर म्हटलं की तुम्हाला चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगलं क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागते. त्याच वेळा तुम्हाला मालिकावीरचा हा किताब दिला जातो. आणि मालिकावीरसाठी आम्हाला सौजन्य लाभलंय पंकज रमेश हिरलेकर साहेब, दीपक देवजी कांबळे साहेब यांचा आम्ही आभार मानतो. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, अल्पेश दादा जांभळे यांना विनंती करतो आपण या. त्याचबरोबर कृष्णा माने आणि तानाजी माने यांनाही विनंती करतो आपणही आपल्या शुभ हस्ते आम्ही हा प्राइज वितरण सोहळा करत आहोत. मालिकावीरची ट्रॉफी आहे. शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा मालिकावीरचा किताब कोणत्या खेळाडूला दिला जाईल? एनी गेसेस? संदीप कदमचं नाव आलंय, निलेश आहिरेचं एक नाव आलंय. क्या बात आहे. परंतु सर्वांनाच माहित आहे, ज्या खेळाडूने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केले, आणि या स्पर्धेचा राजा कोण असेल, ज्या खेळाडूने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजांवरती मात्र मोठमोठे फटके चढवले, गोलंदाजी करत असताना मोठमोठ्या फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला पाठवणारा वीर मराठा वॉरियर्स बोरने या टीमचा संकटमोचक तारणहर्ता पालनहर्ता संदीप कदम ठरला या स्पर्धेचा राजा. मालिकावीरचा किताब बोरने गावाला संदीप कदम. जबरदस्त कामगिरी केली आज या खेळाडूने. आज जयवंत कदम नव्हते, आकाश सामंतराय नव्हता, तरी देखील मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी त्याने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली. आणि त्यानंतर मात्र या खेळाडूने मात्र चॅम्पियन पद पटकवून दिलेलं आहे. वीर मराठा वॉरियर्स बोरने टीमला अभिनंदन. संदीप कदम आज मालिकावीरची ट्रॉफी घेऊन चाललाय, कशा प्रकारच्या भावना आहेत? नक्कीच छान भावना आहेत. आज ॲक्च्युली आमची पोरं नाही आहेत, जेवण नाही आहे, आकाश नाही आहे, त्यामुळं दोन्ही पण जबाबदारी होती. 3 ओव्हर खेळायच्या होत्या, बॉलिंग करायची होती. टीम चांगली केली, त्यामुळे चांगलं वाटतंय. खरं तर 360 अंशाच्या मैदानावरती खेळत असताना काय वेगळी मजा असते. आणि खरं तर मालिकावीरचा किताब घेऊन चाललाय. नवीन खेळाडूंना काय सांगाल, काय संदेश द्याल की कशा प्रकारे खेळलं पाहिजे, मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे टिकून राहिलं पाहिजे, त्यावेळेला तुमच्या बॅटमधून धावा येतात? नवीन पोरांना हे सांगेन की प्रॅक्टिस लय महत्वाचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला काही मिळणार नाही. थँक्यू सो मच. एकंदरीत शेवटचा प्रश्न असेल की काय सांगाल, सुशांत दादा कदम असतील, त्याचबरोबर खरं तर सूर्यकांत दादा कदम असतील, अनिल कदम असतील, हे सर्व तुमचे पाठीराखे आहेत. आणि पाठीराख्यांचा सपोर्ट कसा मिळतो आणि म्हणूनच तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढला जातो?
ॲक्च्युली आज इथे उभा आहे ना मी, ते माझ्या भावामुळे किंवा श्रीकांत दादा, अनिल दादा, कारण की माझ्या पाठी यांचा भरपूर सपोर्ट आहे. प्रॅक्टिससाठी पण भरपूर सपोर्ट असतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. अगदी बरोबर आहे, सपोर्ट सिस्टम चांगली आहे, परंतु आज ज्या खेळाडूने मात्र चांगला खेळ साकारलाय, मालिकावीरचा किताब घेऊन निघालाय आणि सुशांत दादा कदम यांच्याकडून संदीप कदम यांना 5,000 रुपयांचं रोख कॅश प्राइज माझ्या मोबाईलवरती आलंय. मी तुम्हाला ते निश्चितपणे पाठवेन. परंतु अभिनंदन, तुमचं 5,000 तुम्हाला मिळालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना देखील तुम्ही प्राइज मिळवलेले आहेत, दुपारी देखील प्राइज आलेले. एकंदरीत आज किती कमावलेत? नाही, पैसे व्हॅल्यू नाही आहेत. व्हॅल्यू आहे ती प्रॅक्टिस. जिथनं ट्रॉफी इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी भरपूर. पैसे काय असे पण भेटतात पैसे मला. अगदी बरोबर आहे, पैशापेक्षा जास्त ट्रॉफीला महत्व आहे, कारण माझ्या गावानं नाव मला दिलेलं आहे, त्या गावासाठी मला लढायचं आहे आणि जिंकायचं देखील. अभिनंदन तुमचं. आज खरं तर मी म्हणेन 8 ते 9 हजार त्यांनी कमावलेले आहेत. मी म्हणेन 8 ते 10 दिवसांचा पगार त्यांनी काढलेला आहे. थँक्यू सो मच. आता इथून पुढे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि चतुर्थ क्रमांकासाठी आम्हाला रोख कॅश प्राइज 2,500 रुपये सौजन्य लाभलेला आहे. श्री प्रशांत लक्ष्मण माने यांचा आम्ही आभार मानतो. ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे पंकज रमेश हिरलेकर साहेब आणि दीपक देवजी कांबळे साहेब यांचंही मनापासून आभार मानतो. ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन भास्कर जाधव, त्याचबरोबर योगेश माने आणि त्याचबरोबर सूर्यकांत दादा कदम यांनाही मी विनंती करेन आपणही जॉईन व्हा. आपले शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी बहाल करायची आहे. शिव छत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावलाय श्री साईनाथ क्रिकेट क्लब घाटवण या टीमने. रोख कॅश प्राइज 2,500 रुपये आणि चमचमती ट्रॉफी घाटवण गावामध्ये निघून चालले. वेल प्लेड शशिकांत भगत, दिलीप भगत, गणेश भगत, संग्राम असेल आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांचं अभिनंदन करूया. चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावलेला आहे श्री साईनाथ क्रिकेट क्लब घाटवण या टीमने. श्री घाटाई देवी क्रिकेट क्लब घाटवण या टीमने मात्र चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावलेला आहे. खूप दिवसांचा संघर्ष मी म्हणेन संपला आणि आज मात्र ट्रॉफी त्यांनी मिळवलेली आहे. अभिनंदन, चतुर्थ क्रमांक तुम्ही मिळवला, परंतु काही हरकत नाहीये. दिलीप दादा, खूप वर्षाचा तुमचा संघर्ष संपलेला आहे. अनेक वर्ष तुमच्या गावामध्ये ट्रॉफी येत नव्हती, परंतु तुम्ही कॅप्टन झाला आणि खरं तर प्रॅक्टिस मध्ये सर्वजण राहिला आणि आज ट्रॉफी तुमच्या गावामध्ये निघून चालले. खरं तर संग्राम साठी काय सांगाल की उदयमुख खेळाडू आहे, इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे, तरी त्याने ती चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे तुम्ही प्राइज मध्ये पोहोचला. नक्कीच. तरी संग्राम मला वाटतं की नेक्स्ट मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजच भेटली पाहिजे, असा तो खेळेल नेक्स्ट टाइम आणि त्याची प्रॅक्टिस आम्ही करून घेऊ. संघर्ष संपला, काय सांगाल? संघर्ष संपला नाही, जेव्हा फर्स्ट मारेन तेव्हा संघर्ष संपेल. अगदी बरोबर आहे, परंतु एक तरी ट्रॉफी आली आणि आता लक्ष असेल ते 1 नंबरच्या ट्रॉफीवरती आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. त्याचबरोबर आता तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आहे, सौजन्य आम्हाला लाभलेला आहे श्री पंकज रमेश हिरलेकर साहेब, दीपक देवजी कांबळे साहेब आणि रोख कॅश प्राइज आहे 2,500 रुपये सौजन्य लाभलेला आहे. कैलासवासी श्रीरंग बळीराम माने यांच्या स्मरणार्थ कुमार आशिष श्रीरंग माने यांचा आम्ही आभार मानतो. ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यासाठी विनंती करेन आशिष माने आपण या, त्याचबरोबर मंगेश माने आणि त्याचबरोबर मिलिंद दादा माने यांना विनंती करेन आपण या. आपले शुभ असते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी त्याचबरोबर रोख कॅश प्राइज 2,500 रुपये सौजन्य लाभलेला आहे, त्यांचा आम्ही आभार मानतोय. आशिष माने आपण या. शिव छत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा तृतीय क्रमांकाचा मान पटकावलाय श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. श्रीकांत आहेरे, विनायक आटाळे, विठ्ठलजी आहेरे आणि संपूर्ण टीम आपलं हार्दिक अभिनंदन. तृतीय क्रमांकाचा मान पटकावलाय श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी या टीमने. रोख कॅश प्राइज 2,500 रुपये आणि चमचमती ट्रॉफी आटाळी गावामध्ये. विठ्ठल आहेरे प्लीज आपण या.
एकदा जोरदार टाळ्या श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी टीम साठी. त्यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि तृतीय क्रमांकाचा मान पटकावलाय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी टीमने अभिनंदन. पुढील पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे श्री गजानन माने आणि विनोद माने GM कंस्ट्रक्शनचे सर्व त्यांचा आम्ही आभार मानतो. ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे पंकज रमेश हिरलेकर साहेब आणि दीपक देवजी कांबळे साहेब, त्यांचेही मनापासून आभार मानतो. ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन की श्री गजानन माने साहेब, युवराज माने साहेब, त्याचबरोबर भालचंद्र माने आपणही या, घेऊन टाका. निलेश माने आपणही या, या सर्व झाले ते दोनच प्रकार आहेत आता. ते सर्वांना नंतर राहिलेले या. संतोष माने आपणही या, बापू आपणही या. सर्व ग्रामस्थांच्या शुभ हस्ते आपण आता द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी आपण बहाल करतोय. शिव छत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय. ज्या टीमने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, अनेक वर्षाचा संघर्ष या टीमचा पाहायला मिळाला. ट्रॉफी आपल्या गावामध्ये येत नव्हती, परंतु आज प्रॅक्टिस केलं, मेहनत केली आणि मेहनतीच्या जोरावरती मात्र ज्या टीमने मात्र द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय त्या टीमचं नाव आहे शिव छत्रपती क्रिकेट क्लब आनावळे टीम. एकदा जोरदार टाळ्या. अनेक वर्षांचा संघर्ष मात्र इथे संपलाय. आज मात्र नशीब आजमावलाय शिव छत्रपती क्रिकेट क्लब आनावळे या टीमने आणि शिव छत्रपती चषक 2026 मध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय. शिव छत्रपती क्रिकेट क्लब आनावळे या टीमने. 2 मिनिटं थांबा. हे घाला, हे घाला. हे द्या, द्या. द्या, घालत असेल. चालतं काय नाही. ते घाल. नाही, ते घेऊन टाका. 11 जण घाला पटकन. जरा पटापट. एकदा जोरदार टाळ्या अनावळे टीम साठी. आज मात्र संघर्ष केला आणि खरं तर हा संघर्ष करत असताना संपूर्ण एकत्रित या टीमने मात्र खूप चांगला खेळ साकारला आणि आज मात्र तो संघ ठरलाय आपल्याच आयोजनाखातीर द्वितीय पारितोषिकाचा मानकरी रोख रक्कम 11,111 रुपये आणि चमचमती ट्रॉफी शिव छत्रपती क्रिकेट क्लब आनावळे टीम साठी. एकदा जोरदार टाळ्या. घे, बस झालं. घे, ट्रॉफी घे. इकडे सारखा, इकडे एक मिनिट. एक फोटो क्लिक करूया. आज मात्र आनावळे गावामध्ये आनंद उत्सव साजरा केला जाईल, कारण खूप दिवसांपासून या ट्रॉफीसाठी आनावळे टीम झगडत होती. आज प्रयत्न केले, प्रयत्न कामी आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर. थँक्यू सो मच. अभिनंदन शिव छत्रपती क्रिकेट क्लब आनावळे टीम, आपलंही अभिनंदन आहे. आणि आता शेवटचं पारितोषिक. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे कैलासवासी आप्पा जयराम माने यांच्या स्मरणार्थ माननीय श्री नवनाथ आप्पा माने, त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि चमचमती ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे पंकज रमेश हिरलेकर साहेब आणि दीपक देवजी कांबळे साहेब, त्यांचे मनापासून आभार मानतो. ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यासाठी मी विनंती करेन नवनाथ आप्पा माने साहेब यांना विनंती करतो की आपण या आणि संपूर्ण आमचं ग्रामस्थ मंडळ आनावळे आणि शिव छत्रपती क्रिकेट क्लब आनावळे या सर्वांनाच आम्ही विनंती करतो की आपण सर्वजणच या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी बहाल करणार आहोत. सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन की आपण सर्वजण जॉईंट व्हा. चला या. त्यांना थोडं जागा द्या.
बोरणे टीमला थोडी जागा द्या, थोडी जागा. 2 मिनिटं 2. शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम ठरले वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीम. अनावळे गावचा मानाचा करंडक निघून चाललाय. वीर मराठा वॉरियर्स बोरणे गावामध्ये एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 21,000 रुपये आणि चम 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 ती ट्रॉफी वीर मराठा वॉरियर्स बोरणे गावामध्ये. अभिनंदन अनिल दादा कदम, सुशांत दादा कदम, त्याचबरोबर सूर्यकांत दादा कदम, संदीप कदम, अतुल कदम या सर्वांचं मात्र एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया आपण स्वागत. आणि खरं तर चमचमती ट्रॉफी आणि 21,000 रुपये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळाले. वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीम. सर्वजण बसून घ्या, बसून घ्या. खाली घ्या. देऊन टाक, देऊन टाक. खाली बसा, खाली बसा. हे देऊन टाका, देऊन टाका. सर्वजण या ना, तुम्ही एक फोटो येणार. 2 मिनिटं फक्त ते हे द्यायचं या की दादा, या की या. हो या की. हे लास्ट पेपर एक वर्ष वाट बघायची. 1 वर्षाने येणार ती पण पुढच्या वेळेला येतं का नाही त्याचं काम आहे. या की दादा. हे जाऊ शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ राहिलेला आहे वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीम. हार की परवाह करता तो जितना छोड़ देता, हार की परवाह करता तो जितना छोड़ देता, जीत हमारी जीत है और जीत के हम बादशाह है बादशाह. मोरया मोरया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की. हर हर जय भवानी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अभिनंदन संपूर्ण टीमचं. वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीम. रोख रक्कम 21,000 रुपये आणि चमचमत्या ट्रॉफी वरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलेलं आहे वीर मराठा वॉरियर्स बोरणे टीमने. 1 नंबर आणि 2 नंबरची ट्रॉफी कॅप्टन आहे ते गाडीत मध्ये काचत वर दोघांनी थांबायचं. एक राऊंड असा फिरणार. येस. आणि आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना दिली जाते की 1 नंबरची ट्रॉफी आणि 2 नंबरची ट्रॉफी जी आहे ना ती समोर जी गाडी उभी केलेली आहे 4 व्हीलर, त्या 4 व्हीलर वरती ट्रॉफी ठेवायचं आणि पूर्ण मैदानाला आपण एक राऊंड मारणार आहोत. विनंती असेल कॅप्टन ट्रॉफी घेऊन ह्या गाडीत उभा राहा मध्ये. ते चौघांना पण घ्या की. गेला की. तो आमचे माजी सरपंच अमोलजी जाधव हे करतील. हे का गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ए दादा ए संपली मॅच. धन्यवाद तुषारजी जांभळे सर, असं सहकार्य राहू द्या. थँक्यू सो मच. आणि खरं तर ही संपूर्ण स्पर्धा ग्रामस्थ मंडळ अनावळे आणि शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे या गावाच्या माध्यमातून आयोजित केली होती. आज कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान आर्थिक पाठबळ केलं त्या सर्व मान्यवरांचं, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान मोलाचं मार्गदर्शन केलं त्या सर्वांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ अनावळे आणि शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे यांच्या माध्यमातून आभार मानतो आणि इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटूया पुढील वर्षी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि शुभरात्री. जय क्रिकेट. धन्यवाद. व्हिडिओ व्हिडिओ काय तिकडे तिकडे घे, तिकडे तिकडे तिकडे.
स्क्रीनवरती आपण पाहू शकाल अगदी जे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक ज्या टीमने मात्र मिळवलेला आहे ते अगदी BMW ही गाडी आहे आणि त्या गाडीवरती उभं राहून मात्र पूर्ण मैदानाचा देखील अगदी राऊंड मारलेला आहे आणि हा जल्लोष मात्र अनावळेकर आणि बोर्णेकर मात्र करतात. वेल प्लेड, थँक्यू सो मच. आता जाऊया पुन्हा एकदा आपण